या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए-टी-वायच्या विद्यार्थ्यांचं सेमिस्टर 6 मध्ये या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रहो, 6व्या सेमिस्टरला आपल्याला पेपर क्रमांक 11वा आणि पेपर क्रमांक 12वा असे 2 थिअरीचे टायटल आहेत आणि एक टायटल आपल्याला स्किलचा आहे. तर अशा प्रकारे 3 टायटलचा आपल्याला 6व्या सेमिस्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. पेपर क्रमांक 11वा भारतीय आर्थिक विचारवंत किंवा आर्थिक विचारवंतांचा इतिहास हा आपल्याला या टायटलचा पेपर आहे आणि पेपर क्रमांक 12वा या ठिकाणी आपल्याला पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक आयव्यय हे टायटल आहे आणि त्याचे 2 चॅप्टर आपले झालेले पण आहेत, ते आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या तासाला आपल्याला अ, आर्थिक विचारांचा इतिहास अ, हा सेकंड पेपर म्हणूया, कारण फर्स्ट पेपर आपण 5व्या सेमिस्टरमध्ये अभ्यासलेला आहे. त्याचा पेपर क्रमांक होता 9वा. तर आता याचा पेपर क्रमांक 11वा आहे. या पेपरमध्ये कंप्लीट आपल्याला भारतीय विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. भारतीय आर्थिक विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. तर 5व्या सेमिस्टरला आपण पाश्चिमात्य आर्थिक विचारवंतांचा अभ्यास केला होता. तर आपल्याला 6व्या सेमिस्टरमध्ये या 11व्या पेपरमध्ये आर्थिक विचारांमध्ये भारतीय आर्थिक विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. आपण पाहतो की भारताला एक मोठी प्राचीन परंपरा आहे आणि भारतामध्ये अनेक विद्वान लोक होऊन गेलेले आहेत. परंतु आपण पाहतो की भारताचं जे ज्ञान होतं जगापर्यंत पोहोचलं नाही आणि म्हणून आपण पाहतो की ते उपयुक्त असून देखील भारताला त्याचा फारसा उपयोग त्या काळात झाला नाही. कारण आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा आणि बंधने असल्यामुळे आपण पाहतो की सर्वसामान्य लोकांपर्यंत हे शिक्षण आलं नाही. परंतु यातूनही काही लोक आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात घडले आणि जे विद्वान होते त्यांनी समाजाला कल्याणकारी असे विचार दिलेले आहेत. तर त्या समाजाचा विकास कसा करावा, देशाचा विकास कसा करावा, तर या संदर्भात विचारमंथन त्यांनी केलेलं आहे किंवा तशा प्रकारचे विचार मांडलेले आहेत. तर त्या वारशाचा, आपल्या सांस्कृतिक वारशाचा किंवा प्रगल्भ असा वारसा भारताला लाभलेला आहे. त्याचा अभ्यास आपल्या देशातही आपण पाहतो की भारत ही विद्वानांची खाण आहे. भारतामध्येही फार मोठे विद्वान होऊन गेले, जे की जागतिक कीर्तीचे विद्वान होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी समाजाच्या विकासाला पूरक असे आपले विचार मांडलेले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विकासाला आजही ते विचार या ठिकाणी मार्गदर्शक ठरतात आणि म्हणून भारतीय आर्थिक विचारवंतांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आपल्या सिलॅबसला त्यातले काही आर्थिक विचारवंत या ठिकाणी आपल्याला सिलॅबसला आहेत. त्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला कौटिल्यांचा अभ्यास करायचा आहे. कौटिल्यांचे आर्थिक विचार यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण पाहतो की कौटिल्याचा कार्यकाळ हा इसवी सन पूर्व 321 ते 296 हा आहे. आपण पाहतो की चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये कौटिल्य हे प्रधानमंत्री होते आणि त्यांनी अ, राजाचं आर्थिक धोरण कसं असावं, तर या बाबतीतला एक त्यांनी अर्थशास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिला, ज्याला आपण कौटिल्याचं अर्थशास्त्र असं म्हणतो. आणि या ग्रंथामध्ये त्यावेळेस असं अर्थशास्त्र जरी याला टायटल असलं, तर ते अर्थशास्त्र नसून अनेक शास्त्रांचं एकत्रित विचार ते होते. त्यामध्ये आपण पाहतो राज्यशास्त्र होतं, नीतिशास्त्र होतं, तत्वज्ञान होतं आणि अर्थशास्त्रही होतं. अर्थशास्त्र यासाठी की राजाचा आर्थिक व्यवहार कसा असावा, राजाचे कार्य कुठले असावीत, जे की लोकोपयोगी असतील, लोककल्याणकारी असतील. अशा प्रकारे एक लोकांच्या विकासाला राजा असतो, लोकांसाठी राजा असतो, प्रजेसाठी राजा असतो, प्रजा राजासाठी नसते, हे सांगण्याचं कार्य कौटिल्यांनी त्या काळात केलं आणि राजाचं मुख्य कर्तव्य आहे, की लोकांचा विकास, लोकांचं संरक्षण अशा प्रकारे आणि अडचणीच्या काळात राजाने लोकांना मदत करणे. तर अशा प्रकारे जे कार्य, मुख्य कार्य त्यांनी सांगितलेलं आणि ती एक आदर्श व्यवस्था असेल असं जे म्हटलेलं आहे आणि तेही आज आपण पाहतो, की त्यांचे जे विचार होते, ते आजही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक ठरतात आणि म्हणून आपण पाहतो, की या ठिकाणी भारतीय विचारवंतांमध्ये कौटिल्यासारखे एक चांगला विद्वान
आणि प्रामाणिक, लोकोपयोगी असे विचार लोकांच्या विकासाला अनुकूल प्रशासन व्यवस्था कशी असली पाहिजे, प्रशासनाने राजाने कसं राहिलं पाहिजे किंवा लोकांचे कार्य कसे केले पाहिजे, हे विचार त्यांनी त्यांच्या कौटिल्याचे अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथात लिहिलेले आहेत. आपण पाहतो की पहिली राजेशाही होती आणि राजेशाहीमध्ये लोकांना उपयोगी असणारा राजा हे दुर्मिळ उदाहरणे होती. परंतु काही लोक आदर्श राजेही होऊन गेलेले, की ज्यांनी या तत्वज्ञानावर आधारित आपली राज्यव्यवस्था चालवली, राजकीय धोरणे चालवली, आर्थिक धोरणे चालवली आणि प्रजेला आपला पुत्रवत प्रेम देऊन त्यांच्या विकासाचं एक ध्यास घेऊन त्यांनी त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. असे खूप चांगले उदाहरण आपल्या भारतामध्ये आहेत, जे की आजही आपल्याला आदर्शवत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर त्यांना प्रेरणा देणारे ही विचारवंतांचे विचार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये कौटिल्य आपण पाहतो, की गुप्तांचा काळ हा सुवर्णयुग म्हटलं जातं. भारतातील गुप्त घराण्यांचा कालावधी हा सुवर्णयुग मानला जातो. म्हणजे तिथं विकास लोकांना म्हणजे लोकांची काळजी राजा घेत होता. दुसरीकडे आपण पाहतो, की राजाची काळजी लोकांना घ्यावी लागत होती आणि तिथे लोकांवर अन्याय व्हायचा. परंतु इथे राजा लोकांसाठी नेहमी तत्पर असायचा आणि लोकांना कसं लोकांचा विकास कसा करता येईल किंवा लोकांना विकासाचे मार्ग कसे उत्पन्न करून देता येतील किंवा आपल्या राज्याचा विकास कसा करता येईल, या अनुषंगाने धडपडणारेही काही महान राजे किंवा महान विभूती आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत. तर त्यांचा एक या ठिकाणी एक आदर्श आपल्या मुलांसमोर यावा म्हणून कौटिल्याचा अभ्यास या ठिकाणी ठेवलेला आहे. तर कौटिल्यांचा कालावधी इसवी सन पूर्व 321 ते तो 296 असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर कौटिल्य यांना आर्य चाणक्य किंवा विष्णुगुप्त या नावाने ओळखले जाते. कौटिल्य हा चंद्रगुप्त मौर्याचा मुख्य प्रधान होता. कोणत्याही राज्याला राज्यकारभार योग्य प्रकारे चालविता यावा यासाठी कौटिल्य यांनी अर्थशास्त्र नावाचा मार्गदर्शक ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथात केवळ अर्थशास्त्रासंबंधी विचार मांडलेत असे नाही, तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतर संबंधित विषयाची चर्चा कौटिल्य यांनी केलेली आहे. हा ग्रंथ 430 पानाचा असून तो संस्कृत भाषेमध्ये आहे आणि आपण पाहतो की हा ग्रंथ एक मार्गदर्शक ग्रंथ राजाला असलेला आपल्याला दिसून येतो, जे की लोककल्याणकारी अ, अशा प्रकारची ध्येय धोरणं राबवण्यासाठी हा प्रेरणा देणारा ग्रंथ असलेला आपल्याला दिसून येतो. कौटिल्याच्या मते अर्थशास्त्र धर्मशास्त्रावरून वेगळे आहे. राज्याचा एकमेव उद्देश लोककल्याण साधणे हा असावा असे कौटिल्याचे मत होते. या ग्रंथात कौटिल्य यांनी आपले विचार केवळ अर्थशास्त्रापुरते मर्यादित न ठेवता समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे वर्णन कौटिल्य यांनी केलेले आहे. या ग्रंथात जागोजागी ऐतिहासिक दाखले देत विषयाचे विवेचन त्यांनी केलेले आहे. गाव आणि खेड्यांचे शासन, न्यायदान व्यवस्था, राजस्व व्यवस्था, सैन्य व्यवस्था, शेती, व्यापार इत्यादी अनेक विषयांबद्दल त्यांनी अ, त्यांच्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथात मौलिक मार्गदर्शक विचार मांडलेले आहेत. तर आता आपल्याला सिलॅबसला कौटिल्यांचे आपण पाहतो की 2-4 मुद्दे कौटिल्यांचे आहेत. त्यामध्ये कौटिल्यांचे संपत्तीविषयक विचार आहेत, कौटिल्यांचे कृषीविषयक विचार आहेत. कौटिल्याने राजाची काय भूमिका असावी याबाबतीत विचार मांडले. ती भूमिका आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. आणि कौटिल्याचे सोशल वेलफेअरच्या अनुषंगाने, सामाजिक कल्याणाच्या अनुषंगाने जे विचार आहेत, हे विचार आपल्याला या ठिकाणी पाहायचेत. असे 4-5 मुद्द्याच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी कौटिल्यांचे आर्थिक विचार या ठिकाणी पाहायचे आहेत. त्यापैकी पहिला विचार या ठिकाणी कौटिल्याचा संपत्तीविषयक विचार. कौटिल्याचे संपत्तीविषयक विचार. आपण पाहतो की त्यावेळेस संपत्ती ही दुर्मिळ होती. कारण लोकांचे आर्थिक व्यवहारच कमी होते आणि बऱ्याच वेळेस आपण पाहतो, की त्या काळात आता इसवी सन पूर्व काळ आहे. लोकांना कामाचा मोबदला फारसा मिळत नव्हता आणि सामान्य लोकांना फारसे काही अधिकार नव्हते. तरी परंतु आपण पाहतो, की जे लोककल्याणकारी राज्य होते, जे की चांगल्या विचारांवर आधारित ते लोकांचा विचार करायचे आणि लोककल्याणकारी राज्य त्या ठिकाणी लोकांना सुख कसं प्राप्त होईल किंवा लोकांचे हित कसं करता येईल, लोकांचं कल्याण कसं करता येईल, या अनुषंगाने तिथे
आपण पाहतो की कार्य केलं जायचं किंवा राजाची संपत्ती कशी वाढवावी. आपण पाहतो की ज्या राजाकडे संपत्ती जास्त, त्याची प्रतिष्ठा जास्त किंवा त्याची सत्ता इतर राज्यावर राहायची आणि म्हणून राजाचा राज्यकोष हा नेहमी भरलेला असेल, तर त्या राजाची सत्ता चालते. अशा प्रकारचा एक लिखित विचार त्या काळात होता आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की संपत्तीला खूप महत्त्वाचं स्थान होतं आणि म्हणून संपत्ती विषयक विचार कौटिल्यांनी मांडलेले आहेत. ती संपत्ती कशी उपलब्ध होते, ती कशी मिळवता येते किंवा तिची निर्मिती कशी करता येईल, या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. कौटिल्याच्या मते अर्थशास्त्र हे अर्थाचे म्हणजे संपत्तीचे शास्त्र आहे. पहा, अर्थशास्त्राची त्यांनी व्याख्या देखील केलेली आहे, की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र. संपत्तीचे शास्त्र म्हणजे संपत्तीचं निर्मिती कशी करायची, त्याचा उपभोग कसा घ्यायचा आणि त्याचं वितरण कसं करायचं या संदर्भात मांडलेले विचार हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर संपत्तीच्या कल्पना व्यक्तीच्या गरजा आणि कल्याणाशी संबंधित होत्या. आपण पाहतो, की व्यक्तीच्या गरजा आणि कल्याणाशी. कौटिल्याच्या मते संपत्ती ही एक संकल्पना बरीच विस्तृत आहे. एखाद्या वस्तूच्या संपत्तीत समावेश करण्यासाठी त्या वस्तूत काही गुणधर्म किंवा त्याची काही वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहेत. म्हणजे संपत्तीची वैशिष्ट्ये किंवा ज्या वस्तूत ही वैशिष्ट्ये असतील, त्या वस्तूला त्यांनी संपत्ती म्हटलेलं आहे. म्हणजे संपत्तीची वैशिष्ट्ये किंवा संपत्तीचा अर्थ त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे, की कौटिल्याच्या मते संपत्तीमध्ये वास्तविकता असली पाहिजे, उपभोग क्षमता असली पाहिजे, हस्तांतरण असलं पाहिजे आणि मालकी हक्क प्रस्थापित करता आला पाहिजे. ही 4 वैशिष्ट्ये कौटिल्यांनी संपत्तीची सांगितलेली आहे आणि ही 4 वैशिष्ट्ये ज्या वस्तूमध्ये असतील, त्या वस्तूला त्यांनी संपत्ती म्हटलेलं आहे. परत एकदा रिपीट करतो. कौटिल्याच्या मते संपत्तीची वैशिष्ट्ये वास्तविकता असावी, उपभोग क्षमता असावी, हस्तांतरण असावं आणि मालकी हक्क प्रस्थापित करता येणारी वस्तू म्हणजे संपत्ती असं त्यांनी संपत्तीचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे आपण पाहतो, की हस्तांतरण म्हणजे कशाला म्हणायचे, की एक वस्तू दुसऱ्या व्यक्तीकडे ती हस्तांतरित करता आली पाहिजे आणि त्याच्या वैयक्तिक किंवा मालकी त्या ठिकाणी प्रस्थापित करता आली पाहिजे. अशा प्रकारचे 4 गुणधर्म ज्या भौतिक वस्तूमध्ये असतील, तर त्या भौतिक वस्तूचा समावेश त्यांनी संपत्तीमध्ये केलेला आहे. याचाच अर्थ संपत्ती म्हणजे वास्तविकता, उपभोग क्षमता म्हणजेच उपयोगिता त्याला आपण म्हणतो. हस्तांतरण आणि मालकी हक्क प्रस्थापित करणे ही वैशिष्ट्ये असणाऱ्या कोणत्याही भौतिक वस्तूला कौटिल्यांनी संपत्ती असं म्हटलेलं आहे. भौतिक वस्तू म्हणजे डोळ्याने दिसणारी. जी डोळ्याने दिसत नाही त्याला अभौतिक वस्तू असं म्हणतो. आणि जी वस्तू डोळ्याने दिसते त्याला आपण भौतिक वस्तू असे म्हणतो आणि कौटिल्याने भौतिक वस्तू कशाला म्हटलेलं आहे, की ज्यामध्ये वास्तविकता असते, उपभोग क्षमता असते, हस्तांतरणाची क्षमता असते आणि मालकी हक्क ज्यावर प्रस्थापित करता येतो, अशा प्रकारची 4 वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूला त्यांनी भौतिक वस्तू असं म्हटलेलं आहे. भौतिक वस्तूला या 4 वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूला त्यांनी भौतिक वस्तूला त्यांनी संपत्ती असं म्हटलेलं आहे. त्यामुळेच या वैशिष्ट्यामुळे पैसा आणि वस्तू, मिळवता येण्यासारखे धन, खाजगी आणि सार्वजनिक संपत्ती, सोने-चांदी इत्यादी भांडवल किंवा संचित संपत्ती, उपभोग्य संपत्ती, हस्तांतरण किंवा स्थानांतरण योग्य संपत्ती याचा संपत्तीत समावेश करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहा, यामध्ये पैसा आणि वस्तू आपण पाहतो की त्या काळात राज्याचं चलन असायचं आणि ते चलन आणि अ, किंवा वस्तू पद्धती जिथं असेल ती वस्तू यांचा समावेश त्यांनी संपत्तीमध्ये केला किंवा मिळवता येण्यासारखे धन ज्याचा आपल्याला जमाव करता येतो अशा प्रकारचं धन ज्याला आपण मौल्यवान धातू वगैरे असं म्हणतो. त्यानंतर खाजगी किंवा सार्वजनिक संपत्ती अ, याचाही समावेश त्यांनी संपत्तीत केलेला आहे. सोने, चांदी, मौल्यवान वस्तू यांचाही समावेश त्यांनी संपत्तीत केलेला आहे. कारण आपण पाहतो की त्याचा संचय करता येतो, त्याच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करता येतं, त्याच्यामध्ये उपभोग क्षमता असते आणि म्हणून त्याला त्यांनी संपत्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर भांडवल किंवा संचित संपत्ती असे संचित संपत्ती म्हणजे साठा केलेली भूतकाळ म्हणजे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आलेली संपत्ती याला संचित संपत्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर उपभोग संपत्ती, उपभोग्य संपत्ती आणि त्यानंतर हस्तांतरण किंवा स्थानांतरण एकाकडून दुसऱ्याकडे जेव्हा संपत्तीचं स्थानांतरण करता येतं त्यालाही त्यांनी संपत्ती असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारात त्यांनी संपत्ती सांगितलेली आहे. कौटिल्याच्या मते
संपत्तीमध्ये मानवी श्रम आणि वनस्पतीचाही त्यांनी समावेश केलेला आहे. पहा, कौटिल्याने संपत्तीमध्ये मानवी श्रम आणि संपत्तीचाही समावेश केलेला आहे. आपण पाहतो की मानवी श्रमातूनच संपत्ती निर्माण करता येते. पहा, कष्टातून मोबदला मिळतो आणि मोबदल्यातून संपत्ती प्राप्त होत असते. त्याचबरोबर काही मौल्यवान वनस्पती आपण पाहतो की निसर्गामध्ये असतात आणि त्यांचाही समावेश त्यामध्ये अ, कौटिल्यांनी संपत्तीमध्ये केलेला आहे. म्हणजे संपत्तीमध्ये मानवी श्रम आणि वनस्पतीचाही त्यांनी समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे संपत्ती मिळवण्याच्या विविध पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये अ, त्यांनी म्हटलेलं की विद्या प्राप्त करण्यासाठी जसं प्रशिक्षण महत्त्वाचं असतं आणि विद्या ही कणाकणाने जशी प्राप्त होते, तशीच संपत्ती देखील कणाकणाने प्राप्त होते. म्हणजे संपत्ती अचानक कोणाकडे येत नसते किंवा अचानक प्राप्त होत नसते, तर ती कष्टातून कणाकणाने प्राप्त होतं आणि अशा प्रकारे कणाकणाने प्राप्त केलेली संपत्ती ही सुख देते, असं कौटिल्य म्हणतात. व्यक्तीला जर सुखी जीवन प्राप्त करायचे असेल, तर कष्टातून मिळवलेली कणाकणाने मिळवलेली संपत्ती ही त्याला सुखकारक असते, असं कौटिल्याचं मत होतं. संपत्तीचा किंवा भांडवलाचा संचय होऊ शकतो, असं ते म्हणतात. कारण मिळवलेली संपत्ती ही तिचा संचय लोक करू शकतात आणि पुढच्या पिढीसाठी म्हणा किंवा भांडवल म्हणून त्याचा वापर करू शकतात. अशा प्रकारे प्राप्त केलेली संपत्ती म्हणजे कष्टाने किंवा कणाकणाने प्राप्त केलेली संपत्ती, तिचे फायदे समाजाला काय मिळतात? त्यामध्ये उत्तम गृहिणी, त्यातून उत्तम मुलगा घडतो, चांगले मित्र मिळतात आणि त्यांचे पालन-पोषण करण्याची क्षमता देखील वाढते किंवा दानधर्म देखील करण्याचा हेतू त्यातून निर्माण होतो. मग अशा प्रकारची ही भूषणाह गोष्ट संपत्तीतून निर्माण होत असते. एवढेच नव्हे तर ही संपत्ती लाभदायक ठरते असं त्यांचं मत आहे. श्रमाद्वारे प्राप्त केलेली संपत्ती ही योग्य असते आणि ती लाभदायक असते असं कौटिल्य म्हणतात. कौटिल्याच्या मते संपत्ती प्राप्त करणे हा जीवनाचा उद्देश असता कामा नये. म्हणजे संपत्ती प्राप्त करणे हा उद्देश नसून आपण पाहतो की अ, कर्मातून ती मिळत असते आणि कर्म करीत राहणे हे महत्त्वाचं असतं. परंतु संपत्तीचा उद्देश पुरुषार्थ साध्य करणे हा असावा. पुरुषार्थ साध्य करण्यासाठी संपत्ती ही उपयुक्त असते पाहिजे किंवा संपत्तीचा उपयोग पुरुषार्थ साध्य कर म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी संपत्तीचा उपयोग झाला पाहिजे, असं कौटिल्य म्हणतात. कौटिल्याच्या मते संपत्तीला त्यांनी साध्य म्हटलेले, साधन नाही. तर कौटिल्याने संपत्तीला साध्य मानले नाही, तर ते मानवी कल्याणाचं साधन म्हटलेलं आहे. ज्यातून पुरुषार्थ किंवा परोपकार होत असतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे, की संपत्तीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी व्हावा. म्हणजे ते साठवून ठेवण्यासाठी नाही, तर त्याचा उपयोग लोकांच्या हितासाठी झाला पाहिजे. म्हणजे ते कल्याणकारी साधन आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे, की संपत्तीला त्यांनी साध्य मानलं नाही, तर ते मानवी कल्याणाचं साधन असं म्हटलेलं आहे, की संपत्तीच्या उपयोगातून किंवा तिच्या हस्तांतरणामधून किंवा तिच्या वापरातून किंवा उपभोगातून मानवाचं हित झालं पाहिजे. अशा प्रकारे हा एक मूळ उद्देश किंवा अपेक्षा ते संपत्ती यामधून करतात. कौटिल्याच्या काळात दुष्काळ मोठ्या फार प्रमाणात पडत असत. तेव्हा दुष्काळापासून समाजाचे राष्ट्राचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने संपत्तीचा संचयही महत्त्वाचा असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे दुष्काळ जर पडला, तर लोकांना राजाने मदत केली पाहिजे. तशा प्रकारचं संरक्षण दिलं पाहिजे. परकीय आक्रमणापासून संरक्षण केलं पाहिजे. त्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा जो लागतो त्याचा संचय केला पाहिजे, असं कौटिल्य म्हणतात. म्हणजे संपत्तीच्या संचयाचा उद्देश हा चांगला असावा आणि त्यातून राष्ट्रहित किंवा व्यक्तिहित घडवून आणावं, ही अपेक्षा त्यांनी संपत्तीमधून केलेली आहे आणि या अनुषंगाने संपत्ती हे साध्य नसून ते मानवी कल्याणाचं साधन आहे किंवा लोकांच्या विकासाचं साधन आहे किंवा राष्ट्राच्या संरक्षणाचं साधन किंवा समाजाच्या कल्याणाचं साधन आहे, असं त्यांनी संपत्तीच्या बाबतीत म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही संपत्ती कष्टातून प्राप्त केली पाहिजे आणि ती कणाकणाने प्राप्त होते. जशी विद्या कणाकणाने प्राप्त होते, तशी संपत्ती देखील कणाकणाने प्राप्त होते आणि अशी प्रामाणिक प्राप्त केलेली संपत्ती, कणाकणाने प्राप्त केलेली संपत्ती ही व्यक्तीला सुख देते, संतती चांगली निर्माण करते, गृहिणी चांगली ठेवते आणि आपला व्यवहार देखील चांगला ठेवते आणि त्यामुळे अशा प्रकारचा व्यवहार हा समाजाला भूषणावह असतो, समाजाला हितकारक असतो आणि त्यातून समाजाचं आणि राष्ट्राचं हित साध्य होतं.
आणि त्यातून आपण पाहतो की पुरुषार्थ साध्य करणे हा मुख्य संपत्तीचा उद्देश म्हणजे पुरुषार्थ म्हणजे परोपकार. लोकांच्या कल्याणासाठी संपत्तीचा उपयोग झाला पाहिजे. अशा प्रकारची इच्छा किंवा हा हेतू कौटिल्य ठेवतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे हा एक विचार संपत्तीच्या बाबतीत कौटिल्याचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता कौटिल्याचा दुसरा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. शेती संबंधित कौटिल्याचे आर्थिक विचार. आपण पाहतो की शेती त्यावेळेस कौटिल्याच्या काळात शेती हाच मुख्य उत्पन्नाचा स्रोत होता. शेती आणि पशुसंवर्धन आपण पाहतो की त्यावेळेस जंगलाचं प्रमाण जास्त होतं आणि पशुसंवर्धनाच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात उत्पन्न लोकांना मिळायचं. शेती प्लस पशुसंवर्धन अशा प्रकारे मग आपण पाहतो की राज्याच्या उत्पन्नाचा हा एक मुख्य स्रोत होता. लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता आणि म्हणून त्यावेळेस शेतीचा विकास झाला पाहिजे, पशुसंवर्धन चांगलं कसं ठेवता येईल आणि त्यातून उत्पन्नाचे मार्ग कसे वाढवता येतील या संबंधित विचार कौटिल्य यांनी मांडलेले आहेत. कौटिल्याने अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानलेलं आहे. म्हणजे जसं की आपण पाहतो की आज आपण शेतीला अ, 3ऱ्या स्थानीच ठेवतो. पहिला उद्योग, व्यापार आणि शेती असा क्रम आहे. तर कौटिल्याच्या काळात पहिले शेती होता. त्यानंतर व्यापार होता आणि त्यानंतर नोकरी होती. आज आपण पाहतो की हा क्रम बदललेला आहे. नोकरी पहिले झाली, उद्योग दुसरा झाला आणि शेती तिसरा क्रम झालेला आहे. तर त्यावेळेस शेतीला अग्रस्थान होतं. म्हणजे पहिल्या क्रमांकावर शेती होती. म्हणजे शेतीचा क्रम काय? पहिला क्रम होता. त्याचबरोबर त्यांनी अशा प्रकारचे क्रम दिले. पशुपालन, व्यापार यांनाही त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले होते. शेतीपासून समाजाला पशुधन मिळतं, सुवर्ण मिळतं, वन उत्पादन मिळतं आणि स्वस्त श्रम मिळतात आणि म्हणून शेतीचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका कौटिल्य मांडतात. कौटिल्याचे हे विचार निसर्गवाद्यांच्या विचारांशी मिळते-जुळते आहेत. आपण पाहतो की इसवी सनाच्या 1757 मध्ये फ्रान्समध्ये निसर्गवाद उदयाला आला. जसं की आपण त्याला 18व्या शतकाचा मध्य कालावधी असं म्हणू शकतो, की डॉक्टर क्वेसने यांच्या विचारातून जगामध्ये फ्रान्समध्ये म्हणूया, की निसर्गवाद उदयाला आला. निसर्गवाद म्हणजे नैसर्गिक व्यवस्थेवर असलेली समाजव्यवस्था. म्हणजे म्हणजे लोकांना स्वातंत्र्य देणारी व्यवस्था, लोकांच्या हक्कावर गदा आणणारी व्यवस्था नाही, तर लोकांना स्वातंत्र्य देणारे. लोकांना जेवढं स्वातंत्र्य द्याल, तेवढा विकास जास्त होतो. अशा प्रकारे नैसर्गिक व्यवस्था या ठिकाणी अ, जगामध्ये निसर्गवादाच्या माध्यमातून पुढे आलेली आपल्याला दिसून येते. अ, त्यावरच आधारित कौटिल्याचे शेती आणि पशुसंवर्धनाच्या संदर्भात विचार असलेले आपल्याला दिसून येतात, की कौटिल्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा या ठिकाणी पुरस्कार केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, की निसर्गापासून आपण पाहतो की श श लोकांना खूप फायदा होतो. आपण पाहतो की शेती करता येते, पशुधन मिळवता येते, सुवर्ण मिळवता येते, वन उत्पादन घेता येतं आणि स्वस्त श्रम देखील मिळतात आणि त्यामुळे एखाद्या राष्ट्राचा विकास करायचा असेल, तर शेती आणि पशुसंवर्धनाच्या संदर्भातील ते कार्याला या ठिकाणी प्रेरणा दिली पाहिजे किंवा प्रथम स्थान दिलं पाहिजे असं ते म्हणतात. की कौटिल्याचे हे विचार निसर्गवादी विचारांशी मिळते-जुळते आहे. कौटिल्याने व्यवसायाच्या दृष्टीने शेतीला पहिले स्थान दिलेले आहे. तर व्यापार आणि नोकरी यांना अनुक्रमे दुस दुसरे आणि तिसरे स्थान दिले. म्हणजे व्यापाराला दुसरा क्रमांक दिलेला आहे तर सॉरी व्यापाराला दुसरा क्रमांक तर नोकरीला तिसरा क्रमांक दिलेला आहे. म्हणजे पहिला क्रमांक शेती, दुसरा क्रमांक व्यापार आणि तिसरा क्रमांक नोकरीला अ, कौटिल्यांनी दिलेला आहे. कौटिल्याने अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान दिले असून शेती हा व्यवसाय कोणी करावा या बाबतीतही त्यांनी विचार मांडले आहेत. त्यांच्या मते शेती हा व्यवसाय वैश्यांनी आणि काही प्रमाणात शूद्रांनी करावा असे असले तरी हा भेद व्यवसायानुसार असून जन्मतःच कोणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र नसतो. हे त्यांच्या मते ब्राह्मणांनी देखील शेती करायला काही हरकत नाही. तर म्हणजे सर्व वर्णाच्या लोकांनी शेती करायला हरकत नाही, असं कौटिल्यांनी म्हटलेलं आहे. आज आपण पाहतो की असे कुठलेही बंधनं आजच्या काळात दिसून येत नाहीत. अं, ज्यांची इच्छा आहे तो शेती करू शकतो आणि संपत्ती मिळवू शकतो. तर त्या काळातली ही स्थिती असलेली आपल्याला दिसून येते. कौटिल्याने शेतीच्या बाबतीत सरकारची भूमिका काय असावी
हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, की पडीत जमीन लागवडीखाली आणणे हे सरकारचे कार्य आहे. आपण पाहतो, की जेवढी जमीन राज्यामध्ये उपलब्ध असेल, तेवढी उत्पन्न जास्त वाढेल आणि म्हणून पडीत जमीन लागवडी पहिलं आपण पाहतो जंगलाचं प्रमाण जास्त होतं आणि जंगलाखालील जमीन जर वैतीखाली आणली, तर लोकांचं उत्पन्न वाढेल, राज्याचं उत्पन्न वाढेल. त्यासाठी पडीत जमीन लागवडीखाली आणणे हे सरकारचे काम आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. एवढेच नव्हे तर व्यापाऱ्यांच्या गैरव्यवहारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण केले पाहिजे, असंही ते म्हणतात. आपण पाहतो की व्यापारी चालाख असतात, शेतकऱ्यांना गोड बोलून फसवतात वजन आणि मापामध्ये. तर सरकारने त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे किंवा असे गैरव्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड देखील केला पाहिजे, असं ते म्हणतात. त्यापासून शेतकऱ्यांचे संरक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर मूल्य निश्चिती केली पाहिजे. शेतवस्तूंच्या किमती या ठिकाणी निश्चिती केल्या पाहिजे सरकारने, असं ते म्हणतात. तसेच जमीन लागवडीखाली न आल्यामुळे जमिनीचे नुकसान होत असेल, तर ती जमीन अ, लागवडीखाली आणून ज्याची कसेल त्याला जमीन दिली पाहिजे किंवा जमीन कसणाऱ्याकडे दिली पाहिजे, हा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या संपत्तीची जननी म्हणजे शेती आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे संपत्तीचा उगम शेतीत होतो आणि शेतीतच शेतीलाच येऊन मिळते. अशा प्रकारचा निसर्गवाद्यांचा विचार कौटिल्यांनी या ठिकाणी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो, की अनेक प्रकारची संपत्तीची जननी ही शेती आहे आणि त्यामुळे शेतीच्या संदर्भात सखोल व विस्तृत लागवड, पिकांचा फेरपालट, पिकांवरील रोगशक्तीचे नियंत्रण, उत्पादन वाढीसाठी खताचा वापर, जलसिंचन व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टींची चर्चा त्यांनी आपल्या ग्रंथात केलेली आहे. तर अशा प्रकारे शेतीच्या विकासातून संपत्ती प्राप्त करता येते आणि मिळालेल्या संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी, अ, राज्याच्या संरक्षणासाठी, लोकांच्या विकासासाठी करता येतो, केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कौटिल्य यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.